मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलंय। ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। युद्ध पातळीवर त्या ठिकाणी बचाव कार्य देखील सुरू आहे। मुंबईत खरं तर मुसळधार पाऊस सुरू असतानाच आणखी एक ही दुर्घटना घडलेली आहे। 3 मजली बांधकाम कोसळलंय। खरं तर ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अरशद जोडले गेलेले आहेत। मोहम्मद जी, खरं तर ही दुर्घटना जी घडलेली आहे ती नेमकी कशामुळे घडली, का हे बांधकाम पडलेलं आहे, याबद्दल आपल्याला काही माहिती? हो मॅडम, हे मंडाला एम ईस्ट वॉर्ड मध्ये जनता नगर रोड नंबर 5 मध्ये एक बांधकाम स्लम मध्ये बांधकाम होतो ना मॅडम। 2 माला 3 माला बांधकाम मध्ये होतो, अनधिकृत बांधकाम होतो। आता या अनधिकृत बांधकाम मध्ये ते काय बीएमसी अधिकारी असतात मॅडम, जेई ते सर्व तिकडे विदाउट ड्यू डिलिजन्स ते स्टॅबिलिटी वगैरे चेक करत नाही आणि ते नुसतं लोकांना बांधकामची परमिशन देतात स्लम मध्ये। आणि हे बंद झालं पाहिजे मॅडम, कारण हे जे चालू आहे दुर्घटना हे मायनॉरिटी एरियामध्ये चालू आहे मॅडम। आज पण एक फॅमिली मोईन अली म्हणून फॅमिली, त्याची बायको, 2 मुले 4 वर्षाचे 5 वर्षाचे, ते मेले आणि आता कन्फर्म 6 लोकांची बॉडी काढली। मोहम्मद जी, आपण म्हणताय हे बांधकाम अनधिकृत होतं, मग हे बांधकाम जेव्हा सुरू करण्यात आलं तेव्हा आपण आवाज नव्हता उठवला याबद्दल? हो मॅडम, आमचे शाखा प्रमुख मोहन सोंडगे हे नेहमी या विरोधात ते पत्र लिहिलेले आहेत आणि त्याच्या विरुद्ध ते काय सुनवाई होत नाही, कारण मानखुर्द शिवाजीनगर जे आहेत ना मॅडम, याला ते इग्नोर करतात। म्हणजे इकडे जे स्लम सोसायटी आहेत आणि डम्पिंग ग्राउंड आहेत आणि इकडे लोकांना काय म्हणतात ते फॅसिलिटी देत नाही बीएमसी वाले, बरोबर मॅडम? मोहम्मद जी, आताची काय परिस्थिती आहे? लोकांना कशा प्रकारे त्या ठिकाणी वाचवण्यात यश आलेलं आहे? किती जणांना बाहेर काढण्यात यश आलेत आणि पोलीस प्रशासन, डीसीपी समीर शेख यांची पूर्ण टीम तिकडे, फ्लॅश लाईट वगैरे, कारण ते लाईट वगैरे सर्व बंद केली आहेत बीएमसी पॉवरवाल्याने। आणि मग आता फ्लड लाईट वगैरे युज करून ते सर्व रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। किती जणांना बाहेर काढले? बॉडी भेटली, त्याच्यावरती आता चालूच आहे। नेमकं किती जणांना बाहेर काढलंय मोहम्मद जी? 6 बॉडी बाहेर काढल्या मॅडम, 2 लहान मुले आणि 4 मोठे लोक। अच्छा, आणखी काही अडकलेत अशी भीती आहे? हो, अशी भीती आहे, कारण 3 फॅमिली होती इकडे आणि 3 घरामध्ये 3 फॅमिली राहत होत्या। तर त्याच्यामध्ये सर्व चालू आहे रेस्क्यू ऑपरेशन। किती लोक आतमध्ये आहे ते कन्फर्म होत नाही, कारण शिवाय कोणी पण आता नाही। एक मोईन अली होते, त्यांची फॅमिली होती, ते आम्हाला कन्फर्म झाले। जी जी, निश्चितच मोहम्मद जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। खरं तर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत मानखुर्द मधले, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार यामध्ये खरं तर 6 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। 6 जणांचा यात मृत्यू झाला।